तर मित्रांनो, T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघ मायदेशी परतलेला आहे आणि यानंतर थोड्याच वेळात टीम इंडियाचे खेळाडू दिल्लीहून मुंबईत दाखल होत आहेत. भारतीय क्रिकेटर्स मुंबईत दाखल झाल्यानंतर नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत त्यांची ओपन बसमधून मिरवणूक काढली जाणार आहे. ओपन बसमधून ही विजयी यात्रा काढली जाणार असून वानखेडे स्टेडियमवरही भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि यासाठी फॅन्सने तुफान गर्दी केलेली आहे. वानखेडे स्टेडियमचे दरवाजे खुले होताच फॅन्सची एकच गर्दी तिथं पाहायला मिळाली आणि इंडियाचा जयघोष जो आहे तो यावेळी करण्यात आला. पण आज बार्बाडोसवरून आधी नवी दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची इंडियन टीमने भेट घेतली आणि यावेळी पंतप्रधानांनी त्यांचा उत्साह तर वाढवलाच, त्यांचं अभिनंदन देखील केलं आणि या विश्वकप जिंकण्याच्या सगळ्या आतापर्यंतच्या प्रवासातल्या वेगवेगळ्या आठवणी त्यातले काही गोष्टी असतील त्या त्यांनी जाणून घेतल्या. अधिक संवाद साधण्यासाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी, आमचे सहकारी विलास बडे आता क्षणाला वानखेडे स्टेडियम वरती आहेत. विलास, इंडिया असंच म्हणावं लागेल, ट्रायडन हॉटेलच्या बाहेर आहे, माफ करा, ट्रायडन हॉटेलच्या तिथे ते आहेत आणि तिथला सगळा माहोल ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. विलास, एकच आनंद आहे, तो म्हणजे अर्थातच इंडिया जिंकल्याचा. टीम इंडिया मुंबईत आली आहे का? विशाल, आज खरं तर इकडे अरबी समुद्र आहे, पण अरबी समुद्राच्या इकडे फॅन्सचा आज खऱ्या अर्थानं उधाण आलेला आहे आणि आज फॅन्स सगळेजण टीम इंडियाला चीअरअप करण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी सगळेजण जमले. तिरंगा फडकतोय आणि प्रत्येकाच्या मनात हा तिरंगा फडकतोय. सगळ्यांचं आहे, सगळ्यांना अभिनंदन करायचं, टीमला पाहायचंय. इथूनच सुरू होणार आहे त्या मिरवणुकीला आणि या ट्रायडंट हॉटेल पासून संपूर्ण हा परिसर आता फॅन्सनं भरलेला आहे आणि जणू संपूर्ण उधाण आलेला आहे. या सगळ्या किनाऱ्यावरती या फॅन्स कडून जाणून घेऊया आपण त्यांची काय भावना आहे. आज टीम इंडियाच्या वेलकम साठी तुम्ही इथे आलेले आहात, काय भावना आहे तुमच्या? आज आम्ही खूप खुश आहे का टीम इंडिया आज ट्रॉफी घेऊन परत आलेली आहे. तर आम्ही त्यांच्या स्वागतासाठी सगळे उभे आहोत आणि इतक्या वर्षानंतर आपण ट्रॉफी जिंकलोय. आम्हाला खूप आमच्या टीमचा अभिमान आहे. भारत माता की, भारत माता की. देशाला जोडणारा असा हा क्रिकेट आहे आणि या क्रिकेटनं आपल्या सगळ्यांना जोडलं. आज इथं कुणी कुठल्या जातीचा नाही, कुठल्या धर्माचा नाहीये, कुठल्या पक्षाचा नाहीये. आज इथं प्रत्येक जण भारतीय आहे. भारत माता की, भारत माता की. निश्चित होतं का भारतानं ज्या प्रकारचा परफॉर्मन्स केलेला आहे? मला थोडस भीती वाटली जेव्हा क्लासांची बॅटिंग चालू होती ना, असं वाटायला कुठेतरी आपण सगळ्यांच्या चेहऱ्यावर जाणार आहे. पण जेव्हा म्हणतात ना की हार्दिक पांड्याला मुंबईकरांनी भरपूर टोल केलेलं, पण हार्दिक पांड्याचं पण योगदान भरपूर आहे. म्हणून हार्दिक पांड्याचा पण याच्यामध्ये खूप मोठा विजय आहे. मला ते खूप चांगलं वाटलं. पण ती कॅच मला ते स्वप्नात दिसत होते. मला ती कॅच मला वाटतं की जोपर्यंत माझा जो या जगात जाणार नाही तोपर्यंत ती कॅच इथून जाणार नाही. भारत माता की. खरं तर त्या मॅचचं विश्लेषण प्रत्येकाला करायचं. तू ती मॅच कशी पाहिली? वर्ल्ड कप जिंकला, तुझी काय प्रतिक्रिया होती? म्हणजे मला असं 5 मिनिटं असं वाटतच नव्हतं की इंडिया जिंकली आहे, कारण जेव्हा 30 बॉलवर 30 पाहिजे होते तेव्हा असं सिच्युएशन होतं की इंडिया गेली. पण त्याच्यानंतर जसप्रीत बुमराह, हर्षदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने जी बॉलिंग करून दाखवली ती ऍब्सोल्यूट सिनेमा टाईप होतं ते. ठीक आहे, तुम्ही ती मॅच पाहिली का? सर, काय प्रतिक्रिया होती? शेवटच्या 30 बॉलला 30 रन पाहिजे होते तेव्हा भारताचं फक्त 5% विन दाखवत होतं आणि 95-5 अशी परिस्थिती असताना जे कॅचनं जी मॅच पलटवली ती खरंच अविस्मरणीय आहे. पण आज ते आपल्या चॅम्पियन्सना तुम्ही प्रत्यक्ष पाहणार आहात, समोर पाहणार आहात, याच्या आधी कधी पाहिले तुम्ही? नाही, हे पहिलीच वेळच आहे, म्हणून आम्ही खूप दुरून नरिमन पॉइंट इथे हजर झालोय. आज खाली क्रिकेट आणि रोहित शर्मा पूर्ण टीम साठी आम्ही आज इथं आलेलो आहेत नरिमन पॉइंट येथे. ठीक आहे, तुम्ही कुठून आलाय? आम्ही नाशिकवरून आलेलो होते खास आमच्या टीम इंडियाला बघण्यासाठी आणि ट्रॉफी बघण्यासाठी. तुम्ही जर्सी सुद्धा घेतलीये, तिरंगा घेतलाय, तुम्ही मित्र सगळेजण आलात? हो, सगळेजण माझ्या पप्पांसोबत आलेलो आहे मी. ते खास मला टीम इंडियाला बघण्यासाठी घेऊन आलेले आहे आणि टीम इंडियाने इतकं उत्कृष्ट काम केलेलं आहे का मी शब्दात सांगू शकत नाही. आम्ही सगळे खूप खुश आहोत. इंडिया इंडिया. विलास, मी तुझ्याकडे पुन्हा एकदा येतोच. या फॅन्सचा सगळा उत्साह आपण जाणून घेऊ. वानखेडे स्टेडियमच्या बाहेर आपले प्रतिनिधी गणेश देखील आहेत, गणेश गायकवाड, त्यांच्याकडे आपण जाऊयात. गणेश, काय माहोल आहे?
हॅलो. गणेशशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू, पण आपल्याला सगळ्यांना ही दृश्य जे आपण बघतोय यामध्ये जर आपण पाहिलं तर इंडियन फॅन्सचा उत्साह अगदी शिगेला पोहोचलेला आहे. कारण विश्वविजेता टीम जी आहे ती लवकरच वानखेडे येथील येणार आहे आणि ओपन एअर बसमधनं त्यांची मिरवणूक काढण्यात येईल. पुन्हा एकदा जाऊयात आपण विलासकडे. विलास, आता एकच जयघोष येतो म्हणजे इंडिया इंडियाचा. यात सगळ्यांचीच खेळी उत्तम होती. काय आता सगळी ही जेव्हा विश्वविजेता टीम मायदेशी परतते, काय भावना आहेत सगळ्या फॅन्सच्या? विशाल, आपण दाखवूया मुंबईतल्या या ठिकाणाहून, याच नरिमन पॉइंटच्या या ठिकाणाहून आता या आपल्या टीम चॅम्पियनची मिरवणूक सुरू होणार आहे, विजय मिरवणूक होणार आहे. आणि त्या विजय मिरवणुकीच्या साठी हजारोच्या संख्येनं मुंबईकर हे आता इथं आलेले आहेत. आणि याच मरीन ड्राईव्ह वरती हा समुद्र आहे, शांत समुद्र आहे, पण भरती आलेली आहे ती फॅन्सच्या आनंदाला. आणि आज सगळे फॅन्स इथं त्यांच्या स्वागतासाठी आलेले आहेत. बघा, प्रत्येक जण रंगलेला आहे आज देशभक्तीच्या रंगामध्ये. तुम्ही कुठून आलाय? पुण्यावरून. काय तुमची भावना आहे? तुम्ही प्रत्यक्ष पाहणारा सगळ्या खेळाडूंना. आता प्रतिक्रिया देऊ शकत नाही कारण इंडिया 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 इंडिया. तुमची काय भावना आहे? आमची भावना आहे की परत ह्याच्यानंतर कधी हे दृश्य बघता येईल का नाही येईल, त्यामुळे आम्ही खास पुण्यावरून आलेलो आहे मित्रमंडळ. 17 वर्षानंतर आपण चॅम्पियन झालोय फ्युचर मध्ये. आणि रोहित शर्मा आणि विराट कोहली मे बी लास्ट टाइम असेल माझ्या मते. जर ह्याच्यानंतर बघायला मिळेल की नाही, त्या भावनेने आम्ही पुण्यात आलेलो आहे. बरं, पण खरं तर इतक्या उत्तुंग क्षणावरती जाऊन त्यांनी रिटायरमेंट घेतली, थोडंसं वाईट वाटलं त्या गोष्टीचं. पण आता काय, मे बी फ्युचर नेक्स्ट जनरेशनला पण चान्सेस दिले पाहिजे, त्यांची पण ती भावना असेल. पण आज सगळ्यांना सॅल्यूट करेल. खूप मनापासून चांगलं वाटतं, कारण की आमचं नशीब म्हणावं जे आम्ही मुंबईमध्ये राहतो आणि आम्हाला बघायला भेटतं. कारण की लास्ट टाइम जेव्हा हे परेड झाली होती तेव्हा 2007 मध्ये झालं होतं. आणि मी एवढं सांगू इच्छितो, सगळे पण 11 प्लेयर सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं. इव्हन ते कॅप्टन्सी असो, मग ते बुमराची बॉलिंग असो किंवा हार्दिक पांड्याची ऑलराऊंडर परफॉर्मन्स असो. जय हिंद. जय हिंद. तुम्ही कशी एन्जॉय केली ही मॅच? सूर्याचा जो कॅच होता त्या कॅच मुळे हा मॅच विन झालाय असं वाटतंय आणि अशी प्रत्येकाचीच भावना आहे. इंडिया इंडिया. तुम्ही आज भारताचा झेंडा घेऊन इथं आलेले आहात. तुम्ही क्रिकेट फैन म्हणून तुमच्यासाठी आजचा दिवस किती महत्त्वाचा? मराठी नहीं आती. आपके लिए आज का दिन कितना अहम है? बहुत अच्छा है. मतलब कितने सालों के बाद ट्रॉफी घर पे आ रही है तो ऑब्वियसली वेलकम तो बनता है. हाँ, ये तिरंगा आज लेके आए आप? जी जी. आज मतलब बहुत खुशी है कि बहुत सालों के बाद मेहनत का फल मिल रहा है. तो ठीक आहे. आता आपण बघूया, ह्या सगळ्या कठड्यावरती सगळे मुंबईकर आलेले असतात, बसत असतात आणि हे मुंबईकर जर्सी परिधान केलेली आहे. आणि आजचा दिवस सगळ्यांना प्रत्यक्ष बघणार आहे तुम्ही. हो बरोबर, खूप चांगलं वाटतंय. इंडिया जिंकली. जवळजवळ 17 वर्षानंतर T20 वर्ल्ड कप जिंकली इंडिया, तर ते खूप खूप चांगलं वाटतंय. आनंदचा दिवस आहे आज खूप. बरं, तुमच्यासाठी, तुम्ही क्रिकेट फॅन? हो. मग आजचा दिवस तुमच्यासाठी? अगदी बरोबर. इंडिया 11 वर्षांनंतर ICC ट्रॉफी जिंकलेली आहे. अगदी छान वाटतंय. त्यामुळे तुम्ही कसं या चॅम्पियनचं स्वागत करणार आहे? मराठी आती नहीं है बट बहुत खुशी है. हाँ, बहुत. ओके. हिंदी में बात करिए. जी जी. आपके लिए आज का दिन कितना अहम है? हिस्ट्री है, मतलब इतने सालों बाद ट्रॉफी आ रही है. ऑब्वियसली खुशी तो बहुत ज्यादा है. 10x खुशी है. बस. तर प्रत्येक जण आपला भावना व्यक्त करतोय. तुम्ही सगळ्यांना वेलकम करण्यासाठी आला? नाही, मी स्पेशली त्यांना बघण्यासाठी आली. बघण्यासाठी? प्रत्यक्ष पाहायचंय. एक्साइटमेंट आहे सगळ्यांमध्ये. कारण खूप वर्षानंतर वर्ल्ड कप त्यांनी जिंकवले आणि स्पेशली याच्यानंतर ते रिटायर पण होणार आहे T20 मधून. सो त्यांना बघायसाठी आली. खरं तर मुंबई बघायला अनेक जण असतात, पण तुम्ही मुंबई बघायला? आम्ही मुंबई बघायला नाही, आम्ही 500 किलोमीटर वरून फक्त खाली ग्रामीण भागातून टीम इंडिया बघायला आलो. 500 किलोमीटर कुठून आलाय? आम्ही आलो शिवनी जाटवरून, बुलढाण्यावरून. खरं तर आपल्याला माहितीये की मुंबईमध्ये जायचं आणि समुद्र किनाऱ्यावरती हा समुद्र पाहायचा असं सगळ्यांना असतं, पण आज डबल
पर्वणी आहे. आज मुंबईत सुद्धा पाहायची आणि क्रिकेटपटूंना सुद्धा आपल्या पाहायचंय आणि आनंद सुद्धा साजरा करायचा आहे. त्यामुळे एक प्रकारे जल्लोष तो आहे. आणि हे बघा सगळेजण जर्सी मुंबईचा राजा रोहित शर्मा, मुंबईचा राजा रोहित शर्मा. खरं तर IPL मध्ये ही टीम आपली ती टीम आपली असं असतं, पण आज प्रत्येक जण आहे तो इंडियासाठी. आज इंडियाचा जयघोष होतोय. किती आनंदाचा क्षण आहे तुमच्यासाठी? खूप आनंद केलाय लहानपणापासून. 11ला जो वर्ल्ड कप होता तेव्हा आम्ही भरपूर लहान होतो, ते आम्हाला एक्सपिरियन्स करताना आला. आज हा एक आठवणीचा दिवस आहे की आमच्यासाठी जो आम्ही एक्सपिरियन्स करणार आहे आणि खूप एक्सायटेड आहोत. आम्ही लवकरात लवकर सर्व चालू असं आमची इच्छा आहे. मला वाटतं हा तिरंगा जो आहे ना, हा तिरंगा सगळ्यांना बांधतोय आज. आणि खऱ्या अर्थानं आज इथं कुणी कुठल्या जातीचा धर्माचा नाही, आज प्रत्येक जण या तिरंग्याच्या खाली एकवटलेला दिसतोय आपल्याला.